नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मोफत रेशनमधून या लोकांची नाव वगळले जाणार आहे। रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का। तर काय मोठा धक्का बसणार आहे आणि रेशन कार्डमधून कोणत्या लोकांची नाव वगळण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर BPL रेशन कार्ड देशातील कोट्यावधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळेच लोकांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र या बदलत्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहेत। भारत सरकारने गरजू आणि गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध योजना अंतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केलेली आहे। देशातील कोट्यावधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे। मात्र या बदलाच्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहेत। भारत सरकारने विविध योजनांतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केलेली आहे, जी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे। ही योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKY च्या अंतर्गत सुरू झालेली आहे, जी कोविड-19 महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेली होती आणि नंतर तिचा विस्तार करण्यात आलेला होता। तर आता बघा, देशातील कोट्यावधी लोकांना सरकार मोफत रेशन देते। या सरकारी योजनेमुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे। पण अचानक केंद्रीय सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की या निर्णयामुळे अनेक लोकांची नावे आता मोफत रेशन योजनेतून काढून टाकली जाणार आहे। या लोकांचे रेशन कार्ड रद्द होईल। खरं तर अन्न सुरक्षा मंत्रालयाने रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत। या बदलांमुळेच काही लोकांना मोफत रेशन योजनेतून लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे। 2025 मध्ये अन्न सुरक्षा मंत्रालय रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये बदल करणार आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नावे या यादीतून हटवली जातील। मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे, हे लक्षात असू द्या। राज्यामध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत। मात्र केंद्र सरकारने काही नियम तयार केलेले आहेत आणि सर्व राज्यांनी रेशन कार्ड धारकांना त्याचे पालन करण्यास भाग पाडलेले आहे। या नियमाच्या अंतर्गतच नवीन बदल करण्यात येत आहे। या बदलांमध्ये काही रेशन कार्ड धारकांना यादीतून वगळले जात आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या रेशन कार्ड धारकांकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यांची नावे आता रेशन कार्डवरून काढली जातील। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून त्याची नावे हटवली जातील। त्यासोबतच अशा लोकांना मोफत अन्न मिळण्याचे स्वप्नही संपेल। ज्या लोकांची नावे रेशन कार्डवर आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, यांच्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात। रेशन कार्ड धारकांना आता लवकरच eKYC करणे हे अनिवार्य आहे। ज्या रेशन कार्ड धारकांनी eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांची नावेही या येणाऱ्या यादीतून हटवली जातील। तरीही तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन कोणकोणती नावे यादीत तुम्ही तिथे पाहू शकता। तर अशा प्रकारे जे रेशन कार्ड धारक ज्यांची eKYC ही करायची राहिलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या, नाही तर तुमचं रेशन हे बंद करण्यात येणार आहे। अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा धक्का आहे। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांची eKYC करायची राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।